या एका लाईटसाठी जावं लागलं आम्हाला थेट अमरावती. तर हॅलो अकोलेकर, सकाळ सकाळी ब्रश करून आंघोळ करून आपण निघालो सगळ्यात पहिले निलेश सरच्या घरी, कारण की आपल्याला पाहिजे होती गाडी. मग गाडीत बसल्यावर आपण निघालो थेट अमरावती जाण्यासाठी. तर सगळ्यात पहिले आपण पोहोचलो मैसांग येथे. इथे तर मैसांगच्या नदीमधून रेती काढणं चालू होतं. आपली पण इच्छा झाली होती रेती स्मगल करायची. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. मग मैसांग मध्ये थोडा थांबल्यावर मला उरली ती गरमी. तर मग त्यानंतर आपण काढला अप्पर. आता आपण कुठे बाहेर चाललो आणि भत्तावाने सोय तर पास लागेल ना. मग तर पोटातल्या उंदराचा विचार करून आपण बसलो नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये चहा जितका मस्त बनवलं होतं याने, असं आरती काढायची इच्छा उरायली त्याची. तू समझा? हाँ. नाही तू समझा नाही. पोहोचल्यावर आपण आलो डायरेक्ट राजकमल चौकात. इथं आपल्याला हा लाईट शोधायचा होता. मग कशाचाच विचार न करता आपण उतरलो डायरेक्ट मार्केटमध्ये आणि मग झाली आपली पगयात्रा चालू. तर या मेन मार्केटमध्ये तर आपल्याला हा लाईट मिळाला नाही. मग कोणीतरी सांगितलं होतं आम्हाला की पटेल मार्केटमध्ये तुम्हाला हा लाईट आरामात मिळून जाणार. आलो मग बा पटेल मार्केटमध्ये, पण इथं तर काही दिसत नव्हतं, फक्त मोबाईलची दुकान होते. आणि या पटेल मार्केटमध्ये पण येऊन आपलं सगळं काम वेस्ट झालं. एवढं फिरून लागली होती मला तहान. मग घेतली ना बिस्लरीची बॉटल. इथं आपल्यासोबत एकदम भीषण अपघात झाला. ते म्हणजे असं, पाण्याची बॉटल तर घेऊन घेतली, पाणी पण पेलं, पण काकाला फक्त कॅश पाहिजे होते आणि आपल्याजवळ कॅश नव्हते, फक्त ऑनलाईन पेमेंट होत. मग डोक्यात विचाराला काकाजवळ तर भांडे पण नाहीत धुवून द्यायला. आता करावं तर करावं काय. मग लावला ऋषी सरांना फोन आणि बोलावला त्यांना इकडे. काकांना दिले आपण पैसे. मग छुटुकलीला तहान लागली होती तर हिला दिली बॉटल आणि मग हिला पाहून एकदम असं मन शांत झालं होतं. मग परत लाईट शोधणं चालू केलं आम्ही. मग त्यासाठी सगळ्यात पहिले गेलो आम्ही जयस्तंभ चौकात. तर आम्हाला लाईट मिळते की नाही हे आपण बघू नेक्स्ट पार्टमध्ये. तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.